सर्वांना नमस्कार। तर मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। महाराष्ट्रामध्ये लवकरच टी परीक्षा होणार आहे आणि राज्य परीक्षा परिषदेने त्या दृष्टीने सर्व तयारी सुरू केलेली आहे। येत्या नोव्हेंबरमध्ये ती परीक्षा होण्याची शक्यता आहे। राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वीपर्यंतच्या सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आदी सर्व शाळांमध्ये जे शिक्षक अध्यापनाचं काम करत आहेत किंवा ज्यांना अध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून नियुक्ती व्हायची आहे, नियुक्तीसाठी TET उत्तीर्ण होणं हे अनिवार्य आहे, बंधनकारक आहे। आणि त्यासाठी दरवर्षी राज्य परीक्षा परिषदेकडून TET परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येते। त्यासाठीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो। त्यामुळं TET परीक्षेचा अर्ज भरल्यापासून त्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात येतं। परीक्षा जाहीर झाल्यापासून किमान 2 महिन्यात ती परीक्षा घ्यावी लागते आणि त्या दृष्टीने सर्व तयारी राज्य परीक्षा परिषदेने सुरू केलेली आहे। 16 आणि 23 नोव्हेंबर अशा 2 तारखा निश्चित केलेल्या आहेत। MPSC आणि UPSCचे वेळापत्रक पडताळणी करून त्यामधून एक तारीख ही फिक्स केली जाणार आहे। 23 नोव्हेंबरला TET परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे। तर त्याच पद्धतीने जे शिक्षक बंधू सध्या सेवेत आहेत, सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय आलेला आहे। त्यामध्ये TET अनुत्तीर्ण उमेदवारांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। तसेच TET उत्तीर्ण न झाल्यास त्यांना स्वेच्छा निवृत्ती देऊन त्यांच्या जागेवर TET उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्यासंदर्भात सूतोवाच पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे। आणि या संदर्भातली एक पुनर्विचार याचिका पण दाखल झालेली आहे। शिक्षकी पेशात किंवा सध्या जे रनिंगमध्ये शिक्षक आहेत त्यांच्यासाठी पण ही TET उत्तीर्ण होण्याची एक चांगली संधी निर्माण झालेली आहे आणि त्या संधीचा फायदा सर्वांनी घ्यायला हरकत नाही। न्यायालयाचा निकाल जो काही येणार तो आपण पालन करणारच आहे, त्याचे पण सर्वजण, परंतु ही TET देऊन उत्तीर्ण होण्याचा एक चांगली संधी आपल्यासाठी आलेली आहे। त्यासाठीच हे अपडेट देण्यात आलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। TET संदर्भातील अपडेट्स वेळोवेळी माझ्या चॅनलवर मी देत राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत भेटूया। धन्यवाद।